नमस्कार. आज आपण बनवित आहे तर एक आपण जी मिठाई बनवित आहे त्याच्यासाठी मी हे अर्धा लिटर ही दूध घेतलेलं आहे. जी मिठाई आपल्याला आपलं स्वीटच्या दुकानात जर गेलं 1000 रुपये तुम्हाला किलोने भेटते, तर ती आपण 100 रुपयामध्ये ती आपण घरी बनवू शकते. या 200 रुपयामध्ये आपण घरी बनवू शकते. 200 रुपयामध्ये आपण घरी बनवू शकते अशी मी मिठाई आज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, हे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तर त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे हे बघा. ह्याच्यामध्ये मी हे थोडेसे काजू घेत आहे घेतलेले आहेत आणि काजू सांगतीच मी हे खोबरं आहे. हे मी खोबरं पण वाटून घेणार आहे. पहिले मी थोडेसे काजू वाटून घेणार आहे. हे मी काजू घेतलेत, ह्याच्यामध्ये थोडेसे मगजरीचे बी पण टाकणार आणि हे आता आपण हे बघा, हे असं पाणी बिलकुलही टाकायचं नाही. आणि मग ह्याच्यामध्ये जी ही खोबऱ्याची पावडर आहे ही टाकून देऊया. मी 2 चम्मच खोबऱ्याची पावडर घेतलेली आहे. ह्याला हे बघा, हे आपल्याला हे असं झालं पाहिजे, हे असं झालं पाहिजे. आणि आता आपण थोडेसे हे बदाम घेतलेले आहेत. बदामला पण एकदम थोडेसे तुमच्याकडं कुटायला जर असेल तर तुम्ही ह्याला कुटू पण शकतात. हे बघा, हे असे झालेले आहेत आपल्याकडे. ही थोडीशी खजूर आहे, ही पण आपण वाटून घ्यायची आहे जराशी. हे बघा, ही आपली खजूर आपण अशी जरा वाटून घ्यायची आहे. आता हे दूध हे आता आपलं उकळलेलं आहे. ह्याला 7-8 मिनटं असं चांगलं आपल्याला जरा आटून घ्यायचं आहे दुधाला. हे साईडचं जे असते मलाई ही काढून घ्यायची, त्याला उकळू द्या. तर ह्याच्यामध्ये हे मी आपले अक्रोड येतं आणि थोडेसे पिस्ता येतं. आता हे आपण ह्याच्यामध्ये थोडेसे, माझ्याकडे कुटायला नाही काही, हे आपण हे बघा हे असे झाले. आता ह्याच्यामध्ये हे आपण थोडेसे किसमिस टाकूया आणि हे थोडेसे मगजरीचे पण टाकूया ह्याच्यामध्ये. आता हे आपले हे असे झालेले आहे. त्यामध्ये खोबरं आणि काजू टाकलेत. त्याला आता छानपैकी आपण आता मिक्स करूया. आणि गाढ पण येणार जरा. आता टाकायची ही मी 150 ग्रॅम एवढी मिल्क पावडर आहे, ही टाकूया. तर ह्याला असं हलवूया छानपैकी. तर हे आता हे आपलं गाढ व्हायला लागले. ह्याच्यामध्ये 4 चम्मच एवढी ही साखर आहे, ही टाकूया. ही मिक्स करूया. याला हलवीत राहायचं. ते आपलं गाढ व्हायला लागले मिश्रण. हे बघा, हे आता आहे आपलं मिश्रण असं होत आलंय बऱ्यापैकी. अजून ह्याला गाढ करायचंय. हे बघा, हे मिश्रण सारखं आपल्याला नंतर व्हायला लागलं हलवीत राहायचं आणि साईडचं ते काढून घ्यायचं आपल्याला. हे साईडचं हे चिपकलेलं. हे तूप आहे, थोडंसं टाकायचं आहे. हे आपलं खाली मिश्रण चिपकलं नाही पाहिजे त्यासाठी. हे बघा, हा आता आपला हा गोळा आता मस्त तयार झालेला आहे. आता याला आपण थंड करून घ्यायचं आहे. तर हा गोळा आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. दिसला?
ही 4 वेलची घेतली आहे. ही 4 मी वेलची घेतली आहे, तिला मी कुटून घेते जरा. आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी ही वेलची आहे, ही वेलची टाकूया आणि हे मिक्स करूया. वेलची टाकून वेलची आहे ह्याच्यात पण आपण टाकूया. हे बदाम येतं ते टाकूया. हे आपण सगळे ड्रायफ्रूट येतं, हे आपण हे करून घेतले ते जरा ते टाकूया. आता ह्याचा असं मिक्स करून गोळ्या करून घ्यायच्यात आपल्याला ह्याच्या छोट्या छोट्या अशा. हे आता आपल्या ह्या अशा गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता हे आपण ह्याच्या गोळ्या बनवायच्या जरा आणि थोडंसं ह्याला असं करायचं. ह्याच्यामध्ये ह्याला स्टफिंग करायचं ह्याचे. करताय हे बघा, हा आपला एक झालेला आहे. असं बंद करायचं साईडनी चौकोन. कोण आहे? हे बघा, याला तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकतात. तर ह्याला मी आता हलक्या हाताने जरा शांत बसा. हे बघा, ही आपली मिठाई तयार आहे. ही तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला 1000 रुपये किलोने भेटन. तर ही आपण 200 रुपयामध्ये ही घरच्या घरी आपली ही मिठाई तयार झालेली आहे अवघ्या अर्धा लिटर दुधामध्ये. तर तुम्ही नक्कीच ही घरी करून बघा. दिवाळी या कोणते रक्षाबंधन हे असे काय सण येतात तर तुम्ही हे सोप्या पद्धतीने ही तुम्ही घरच्या घरी ही मिठाई तुम्ही बनवू शकतात. तर प्लीज ही तुम्ही करून बघा घरी. नक्कीच मला सांगा की तुम्हाला ही माझी डिश कशी वाटली कमेंटमध्ये. तर माझे व्हिडिओ जर आवडत जर असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुम्ही खाऊन बघा. चला, तर तुम्ही मला कमेंट पण करा तुम्हाला कशी वाटली ही माझी तुम्हाला डिश. तर खूप सोपी आहे आणि साध्या पद्धतीमध्ये. चला, भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त खा,